प्रश्न काढणाराच पेपर फोड्या निघालाय। लातूरमध्ये 28 वर्ष शिक्षण सेवा केलेला पी.व्ही. कुलकर्णी हा सध्या या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआयच्या ताब्यात आहे। या संदर्भात प्रतिनिधी अजय घोडके यांच्याशी आपण बोलणार आहोत। अजय, आता सीबीआयने सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आरोपीला, नेमकं काय चौकशी दरम्यान समजू शकलेलं आहे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये जे पूनम वाघमारे हिला ताब्यात घेतलं आणि तिच्या जबाबावरून सीबीआयच्या 28 अधिकाऱ्यांची एक टीम लातूरला आली। या टीम मधले 14 आणि 14 अशा 2 टीम करण्यात आल्या। एका टीमनी पी.व्ही. कुलकर्णी यांच्यावरती काल कारवाई केली। त्यांनी थेट पी.व्ही. कुलकर्णी यांच्या लातूर मधल्या असलेल्या घरावरती त्या ठिकाणी मध्यरात्री छापा मारला आणि त्यांना ताब्यात घेतलं। तिथली काही कागदपत्रे वगैरे पण ताब्यात घेतली आणि त्याच्यानंतर जी माहिती समोर आली ती माहिती अशी आहे की पी.व्ही. कुलकर्णी हे मागच्या काही दिवसापासून ते पुण्यामध्ये वास्तव्याला होते आणि ते एका डिपर नावाच्या एका संस्थेसोबत ते मागच्या 11 वर्षापासून काम करतायत। जी डिपर ही संस्था नीट, जेई आणि MHT CET या संदर्भातले पेपर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा म्हणून घेते आणि त्या संदर्भातलं मार्गदर्शन करते आणि त्यातूनच पेपर सेटिंगचे कॅम्प पण त्या ठिकाणी आयोजित केलेले असतात। आणि लातूरच्या एका नामांकित महाविद्यालयातून 4 वर्षापूर्वी निवृत्त झाल्याच्या नंतर हे जे पी.व्ही. कुलकर्णी नावाचे जे निवृत्त प्राध्यापक आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने काम करत होते आणि पूनम वाघमारे हिने पी.व्ही. कुलकर्णी यांचं नाव घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी धाड मारण्यात आली आणि पी.व्ही. कुलकर्णी यांना हैदराबाद मार्गे दिल्लीला त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेलं आहे। परंतु जे दुसरं पथक आहे ते दुसरं पथक मात्र लातूरमध्ये एका नामांकित खाजगी क्लासेसचं आज दिवसभर त्या ठिकाणी चौकशी केली आणि चौकशी अंती त्या ठिकाणी अजून काही माहिती त्यांच्याकडनं उपलब्ध होऊ शकली नाही, परंतु लवकरच त्या ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडनं ती माहिती दिली जाईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी माहिती समोर येत आहे। परंतु आपण एकंदरीत जर पाहिलं तर लातूरचं नीट पेपर कनेक्शन हे जे आहे ती नीट पेपर कनेक्शनची आता राज्यभर चर्चा होते आणि देशामध्ये ज्या पद्धतीने ही पेपर व्हायरल झाले त्याचं मूळ केंद्रबिंदू जर कुठं असेल तर ते ही पी.व्ही. कुलकर्णी नावाचे गृहस्थ आहेत, ज्यांनी लातूरमधून हे पेपर सेट करत असताना पेपर 3 मेला हा नीटचा पेपर होण्यापूर्वीच त्या ठिकाणी त्यांनी हा पेपर व्हायरल केला होता। त्याच्यामुळं त्याची सखोल चौकशी केली जाते आणि या सर्व घटनाक्रम एकत्रित करून त्याची क्रोनॉलॉजी नेमकी काय आहे याच्या संदर्भातलं त्या ठिकाणी तपास सीबीआयच्या माध्यमातून केला जातोय। तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा अजय।